आमची माणुसकी अजून जिवंत आहे, त्यांच्या माणुसकीबद्दल माहीत नाही। हा फॅमिली विषय आहे, आज त्यांच्या विषयातला काही विषय नाही। आमचा भाऊ आजारी होता म्हणून एवढ्या रात्रीतून भेटायला आलो। मराठा समाजाचा ज्वलंत मुद्दा असताना सगळे सोयरे यांची अंमलबजावणी राहिली आहे। सगळे सोयऱ्यांचा निर्णय सरकारला घ्यावा लागेल, असा अन्यायकारक निर्णय लादून चालणार नाही। एवढ्या मोठ्या समाजाला डावलून एवढे मोठे विषय सरकारसमोर असताना इलेक्शन घेतील असं वाटत नाही। काही विषय उद्या पुढे ढकलण्यात येतील। आचारसंहिता लागायच्या आत मुख्यमंत्री यांचा निर्णय घेतील अशी आशा आहे, नाहीतर पुढचा निर्णय आम्हाला पण घेता येईल। मराठा समाज रस्त्यावर आहे। आमच्यात माणुसकी जिवंत आहे, त्यांच्या माणुसकीबद्दल आम्हाला नाही माहिती, परंतु एकमेकांचा जीव दुःखात असताना, ते आजारी असताना आपण त्यांना भेटलं पाहिजे। आणि आज काय तो विषय नाही, आज आमचा फॅमिली विषय वैयक्तिक, त्यांच्या विषयाला दुसरे दिवस आहेत आणखी। आज मात्र त्यांच्या विषयातला काही विषय नाही। भाऊ आजारी होते आणि ते कुठंतरी सहन नाही झालं म्हणून रात्रीतूनच निघालो, त्यांना आपण भेटलं पाहिजे, तर तेवढा एकच उद्देश घेऊन आलो। तर एवढा मराठा आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा असताना आणखीनही आम्हाला आशा आहे की निवडणुका ते किमान करणार नाहीत, पुढे ढकलतील। कारण मराठा समाज हा प्रचंड मोठा समुदाय आहे आणि एवढ्या मोठ्या समाजाला डावलून ज्वलंत प्रश्न असतानाही ते सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी राहिली, गॅजेट घ्यायचे राहिलेत, एवढे मोठे विषय सरकारसमोर असताना असं करतील असं वाटत नाही। काही निर्णय उद्यातून पुढे ढकलण्याचा करतील अशी आशा आहे। नसता मग जे विषय राहिले ते आचारसंहिता लागायच्या आत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय प्रक्रिया त्याची पूर्ण करतील अशी आशा आहे। कारण नसता पुढचा निर्णय आम्हाला पण घ्यावा लागणार आहे। मराठा समाजाच्या पदरात पडणारं आरक्षण जर मराठ्यांच्या पोरांना मिळवून द्यायचं असलं आणि सरकारनं जर जाणून बुजून पुन्हा एकदा निवडणूकच लादली आणि आपली सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही केली, तर यांचा जीव आपल्याला ओळखावा लागणार हे नेमका कशात आहे। तर प्रत्येक राजकारण्यांचा जीव हा सत्तेत गुंतलेला आहे। सत्ता आणि त्याभोवती फिरणारे सगळे त्यांचे चक्र, आर्थिक असतील, सामाजिक असतील, सगळे त्यांना गुलालच न लागू देणं हे मराठ्यांना काम करावं लागणार। त्याशिवाय मराठ्यांना